मैत्रिणींनो, आज मी घेऊन आली आहे एक उपक्रम ज्याचं नाव आहे ओला कचरा आणि सुका कचरा. हो मैत्रिणींनो, आपण घर स्वच्छ करताना बराच कचरा हाती येतो, पण त्यातला सुका कचरा आपण वेगळा करायचा आहे आणि ओला कचरा वेगळा करायचा आहे. ओला कचरा तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण हा बघा सुका कचरा किती जमा झाला आहे. हा तर फक्त एक आठवड्याचा कचरा आहे. यावरून तुम्ही विचार करा, एका महिन्याचा किती आणि एका वर्षाचा किती. म्हणून म्हणते मैत्रिणींनो, खास करून तुमच्याकडे जर कोणी शुगर पेशंट असेल आणि तो जर ह्या सुया यूज करत असेल, तर ह्या सुया अशा एकत्र जमा करायच्या आहेत, डायरेक्ट कचऱ्यात टाकायच्या नाहीयेत. आणि हे आहे प्लास्टिक, जे खूप घातक आहे. मी एका प्लास्टिकच्या पिशवीत सर्व प्रकारचं प्लास्टिक जमा केलेलं आहे. आणि अजून एक चांगला उपाय म्हणजे घरात भाज्यांसोबत येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आपण अशा पद्धतीने एका बॉटलमध्ये भरू शकतो, जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही. आणि बघा मैत्रिणींनो, आपले नदी, नाले, समुद्र किती प्लास्टिकने खराब झाले आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्लास्टिक विघटन होत नसल्यामुळे दुर्गंधी वाढते, आपल्या आरोग्याला धोका मिळतो. तेव्हा मैत्रिणींनो, काहीतरी करा. माझ्यासारखा हा उपक्रम हाती घ्या. बूंद बूंद से बने समुंदर. म्हणजे मी सुरुवात केली, तुम्हीही करा. आणि आपला देश आपण छान स्वच्छ ठेवू शकतो, एवढं काम आपण करूया. धन्यवाद.